नमस्कार. मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्समध्ये आपला दुसरा घटक चालू आहे, तो म्हणजे बालमानसशास्त्र व बालविकास. आतापर्यंत आपण बालमानसशास्त्राचा इतिहास बघितला. तो बालमानसशास्त्र कुठून मानसशास्त्रज्ञांनी कसा मांडला, कुठून मांडला, कोणते तत्व मांडले, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. परंतु जेव्हा आपण मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स घेत असतो, तेव्हा आपण एक भावी शिक्षिका म्हणून हा कोर्स करतो किंवा काही जणी शिक्षिका पण असते. मग हा कोर्स करत असताना आपल्याला बालमानसशास्त्र याची जी तत्व आहे, याची अंगे, याचे तंत्र, या सगळ्यांचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. तर सर्वात अगोदर आपण हे बघूया की मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय. तर मानसशास्त्र काही जणांनी म्हणजे काही शास्त्रज्ञांनी असं म्हटलं की आत्म्याचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. पण आत्मा आपण बघू शकत नाही. आत्म्याचं काहीच आपण सांगू शकत नाही, व्यक्त करू शकत नाही. म्हणून ही व्याख्या फोल ठरली. त्यानंतर मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं मांडण्यात आलं. परंतु मन म्हणजे नेमकं काय? मन हा अवयव कुठे असतो? आणि समजा आपल्या मनाला ठेच लागली किंवा मनाला खूप आनंद झाला, तर हे कसं दिसणार? म्हणजे ते व्यक्त कसं करणार आणि ते मांडणार कसं? हा मोठा प्रश्न होता. आणि मग एक शास्त्रशुद्ध अशी व्याख्या तयार झाली की मानवाच्या वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. म्हणजे थोडक्यात बघा, जर का आपल्या मनाला हर्ष झाला, आनंद झाला, दुःख झालं, राग आला, की आपण त्या पद्धतीचं वर्तन करतो, जे दृश्यवत असतं, जे दिसतं. आणि जे दिसतं त्यातूनच आपण त्याचं मानसशास्त्र, त्याचं मनाचा जो अभ्यास आहे तो करू शकतो. आणि म्हणूनच मानवाच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी एक व्याख्या करण्यात आली. आता जेव्हा आपण लहान मुलांचा विचार करतो, तेव्हा अगदी सोपं आहे. हेच वर्तन म्हणजे बालकांच्या वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र. आता तुमच्याकडे एक शिक्षिका म्हणून जे विद्यार्थी येतात शिकण्यासाठी, त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचदा आढळत असेल, ते लहान असो किंवा तुमच्या अवतीभोवती असणारी व्यक्ती, तुम्ही स्वतः तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या रुटीन लाईफमध्ये तुम्हाला कधी राग येतो, कधी आनंद वाटतो, कधी दुःख होतं. मग त्याच्या प्रतिक्रिया काय असतात? काही जण खूप शॉर्ट टेम्पर असतात, मग ते खूप संताप करतात, वस्तू आदळआपट करतात. तर काहींना राग आल्यानंतर ते अगदीच शांत बसतात. काहींना खूप आनंद झाला की ते अगदी नाचून वगैरे व्यक्त करतात. आणि काहींना आनंद झाला तर ते म्हणजे फक्त स्माईल करतात. म्हणजेच काय, आनंद व्यक्त करणं, दुःख व्यक्त करणं, चिडचिड व्यक्त करणं, याचे वेगवेगळे प्रकार त्याच्या वर्तनातून आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच या अभ्यासातून आपल्याला एक बालकाचा विकास आणि वाढ याच्यावर, त्याच्या वर्तनाचा काय परिणाम होतोय, त्याच्या वर्तनात किती चांगला बदल आपल्याला घडवून आणायचा आहे हे लक्षात येते. आणि म्हणूनच आपल्याला बालमानसशास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं ठरतं. आता बालमानसशास्त्र ही संकल्पना तर आपल्याला थोडक्यात कळाली. परंतु बालमानसशास्त्राचं एक उदाहरण सांगायचं झालं तर बघा, आता आपण अगदीच आपल्या शाळेतलं उदाहरण घेऊ की स्नेहल नावाची विद्यार्थिनी माझ्या शाळेत आली. आणि जेव्हा ती पहिल्या दिवशी आली त्या दिवशी रडली. कारण ती घरातून पहिल्यांदा कुठेतरी वेगळ्या व्यक्तीकडे 3 तासासाठी थांबणार होती. असं नाही की मुलं आता बाहेर फिरायला जातात, आजी आजोबांकडे जातात, मावशीकडे जातात, काकांकडे जातात. परंतु ज्यांच्याशी परिचय नाही अशा व्यक्तीकडे 3 तासासाठी ती जाणार. त्यामुळे ती हिरमुसली आणि रडायला लागली. परंतु 2-3 दिवसांनी जेव्हा तिला कम्फर्टेबल वाटायला लागलं, तेव्हा ती आनंदाने शाळेत यायला लागली आणि अत्यंत हुशार म्हणून सिद्ध झाली. परंतु मागील काही 15 दिवसातून ती अगदीच शांत झालेली आहे. कुणाशीच बोलत नाही, खेळतही नाही. मग तिच्या वर्तनात अचानक झालेला हा बदल शिक्षिकेच्या लक्षात आला पाहिजे, आपल्या लक्षात आला पाहिजे. आणि हा लक्षात येण्यासाठी मुळात आपल्याला बालमानसशास्त्र माहिती असायला हवं. तिच्यामध्ये हा बदल का झाला असेल आणि हा बदल झाला तर त्याच्या मागचं कारण लक्षात घेऊन, जर ते कारण म्हणजे सगळेच कारण अगदी सोपे नसतात, काही कारणं खूप कॉम्प्लिकेटेड असतात. ते लक्षात घेऊन ते सॉल्व्ह करण्याची जबाबदारी पण एक शिक्षिका म्हणून आपली असते. म्हणजे एक शिक्षक म्हणून आपण फक्त मुलांना शिकवणं एवढंच आपलं कर्तव्य नसतं. तर थोडक्यात काय, तर बालमानसशास्त्र याचा अभ्यास करणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, हे यातून आपल्याला लक्षात येईल.
आता बालमानसशास्त्र याच्यामध्ये पुढे जर गेलो तर एक बालविकास घटक आपण बघितला. बालविकासमध्ये आपण दोन संकल्पना अभ्यासतो, एक म्हणजे वाढ आणि दुसरी विकास. आता बऱ्याचदा काय होतं, वाढ आणि विकास या दोन्ही शब्दांमध्ये बऱ्याच जणांची गफलत होते. जेव्हा आपण विचार करतो की विद्यार्थीचा विकास व्हायला पाहिजे आणि याचा विकास झालाय का, तर बरेच जण फक्त त्यांचा भौतिक विकासाचा, भौतिक वाढीचा विचार करतात की याचं वजन, याची उंची, परंतु ती झाली वाढ. आणि विकास ही त्याच्याही पेक्षा मोठी व्याप्ती असणारी संकल्पना आहे. मग आपण या दोघातला फरक समजून घेऊयात. आता वाढ याचा जर विचार केला तर जी डोळ्यांनी दिसते आणि जिला आपण संख्यात्मक दृष्टीने मोजू शकतो तिला आपण वाढ म्हणतो. दुसरं ती मर्यादित संकल्पना आहे, हे तर आपण अगोदरच लक्षात घेतले. म्हणजे एखाद्या बालकाचं, एखाद्या व्यक्तीचं आपण वजन करून सांगू शकतो की बालक असेल तर तो 10 किलोचा आहे, व्यक्ती असेल तो 50 किंवा 60 किलोचा आहे, याची उंची 6 फुटाची आहे, याची उंची 5 फुटाची आहे, हे आपण संख्यात्मक दृष्टीने सांगू शकतो. परंतु एखाद्या मुलाचा विकास किती झालेला आहे, हा 1 लिटर हुशार आहे, हा 1 किलो हुशार आहे, असं आपण म्हणू नाही शकत. कारण विकास ह्या संकल्पनेत बालकाचा किंवा व्यक्तीचा विकास सांगताना आपल्याला गुणात्मक संकल्पनेचा वापर करावा लागतो. ओके, तर मग गुणात्मक संकल्पना म्हणजे काय? हा याची जी प्रगती आहे ती खूप छान आहे, याची प्रगती त्यापेक्षा थोडी कमी आहे. म्हणजे काय, तर आपण त्याचं गुणात्मक दृष्टीने वर्णन करत असतो. मग यासाठी आपल्याला विकास ही संकल्पना जर एवढी व्याप्ती त्याची आहे तर तिचा आपल्याला अभ्यास करणं फार गरजेचं आहे. कारण मुलांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण असो किंवा जुने शैक्षणिक धोरण असो, सर्वांगीण विकास बालकाचा घडवून आणणे हे तर सगळ्यात महत्त्वाचं ध्येय आपण शिक्षक किंवा शिक्षण प्रवासात सर्वच शिक्षण प्रवासी डोळ्यासमोर ठेवून शिकवत असतात. मग सर्वांगीण विकास, विकास या संकल्पनेची जर आपल्याला व्याप्ती माहिती असेल तरच आपण बालकाचा सर्वांगीण विकास करू शकतो. तर ही व्याप्ती आपल्याला विकासाच्या अंगांमधून कळेल. व विकासाची अंगे कोणकोणती आहे, तर शारीरिक विकास, मानसिक विकास, बौद्धिक विकास, कारक कौशल्याचा विकास, भावनिक विकास, सामाजिक विकास, सृजनात्मक विकास, सौंदर्यदृष्टीचा विकास, कल्पनाशक्तीचा विकास. या सगळ्या घटकांचा, या सगळ्या अंगांचा आपल्याला विचार करावा लागतो. तेव्हा आपण बालकाच्या विकासामध्ये चांगला सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. तर मग या विकासाचे अंग आपण समजून घेऊयात. आता सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊयात शारीरिक विकास. तर शारीरिक विकास, जसं आपण बघितलं की वाढ वाढ आपण मोजू शकतो की याचे हात किती लांब आहे, याचे पाय किती लांब आहे, हे पण आपण मोजू शकतो. मग याच्यात विकासाचा कसं काय विचार करायचा, तर जे हात किंवा पाय यांचं संतुलन व्यवस्थित आहे का, म्हणजे तो जे अवयव आहे तो व्यवस्थित वापरतो आहे का, त्याच्यामध्ये ते सूक्ष्म कौशल्य आहे का. आता सध्या आपण वारंवार एक शब्द ऐकतो की मोटर स्किल डेव्हलप करायचे आहे बालकांचे. मग मोटर स्किलमध्ये आपल्याला फाईन मोटर स्किल, ग्रॉस मोटर स्किल या गोष्टींचा विचार करावा लागतो. मग या मुलाला हात आहे, डोळे आहे, परंतु तो दोऱ्यामध्ये मणी होऊ शकतो का, म्हणजेच काय की या दोघांचा, त्याच्या हातांचा, त्यांच्या डोळ्यांचा तो समन्वय साधू शकतो का, याला आपण शारीरिक विकास म्हणणार आहे. जर तुम्ही एखादा बॉल थ्रो केला, त्याला त्याच्याकडे भिरकावला, तर तो ते कॅच घेऊ शकतो का, किंवा तुम्ही अगदीच साधं उदाहरण झालं तर तो पायऱ्या चढू शकतो का व्यवस्थित. बऱ्याचदा मुलं चालताना धडपडतात. मग का असं का होतं, जर तो विद्यार्थी 2 किंवा 2.5 वर्षाचा असेल आणि तो एखाद 2 वेळ धडपडला तर आपण समजू शकतो की कदाचित त्याची शारीरिक क्षमता कमी असेल. परंतु जेव्हा त्याचा विकासाचा टप्पा गाठला जातो, म्हणजे तो 3 वर्षाचा झाला किंवा 4 वर्षाचा झाला, 6 वर्षाचा झाला, तरीही तो धडपडतोय, म्हणजे आपल्याला या गोष्टींकडे विकास या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला त्याच्या शारीरिक विकासाकडे लक्ष घालावं लागेल. मग यासाठी आपण विविध ॲक्टिव्हिटी पण करू शकतो की त्याचा शारीरिक विकास कसा आहे हे त्याला न जाणवता आपल्याला तपासायचं आहे. म्हणजे तुम्ही जर असं म्हटलं, चला मुलांनो आज आपण बघूया तुमचा शारीरिक विकास किती झाला, तर हे मुलं आपल्याकडे येणारा जो वयोगट आहे तो अत्यंत छोटा आहे.
3 वर्षाचे बालक आपल्याकडे येणार आणि आपण जर त्यांना सांगणार, चला मुलांनो मी तुमचा शारीरिक विकास बघणार आहे, तर ते कधीच नाही करणार किंवा ते घाबरतील की अरे बापरे आज काय करणार आहे मॅडम. त्यापेक्षा आपण काय करायला पाहिजे की विविध ॲक्टिव्हिटी घेऊन, विविध उपक्रम घेऊन, खेळ घेऊन, ओके, खेळ घेऊन आपण त्यांचं शारीरिक विकास, शारीरिक ते कौशल्य कसे वापरता आहे, आपल्या शरीरातील अवयवांचा समन्वय कसा साधतायत हे आपण बघू शकतो. त्यामध्ये साध्या साध्या उड्या, बेडूक उड्या, माकड उड्यापासून शर्यत, साधी शर्यत, अडथळ्याची शर्यत, बटाटा शर्यत, रुमाल शर्यतपासून अशा विविध ॲक्टिव्हिटी आपण वापरू शकतो. तर हे झालं आपलं शारीरिक विकासाबाबत. दुसरं आहे कारक कौशल्य विकास. तर कारक कौशल्य म्हणजे काय, तर समजा मुलगा पळत आहे आणि त्याच्यासमोर मोठा दगड आहे आणि तो दगड बघून तो थांबला, म्हणजेच काय की याची ठेच लागल्यानंतर आपल्याला काय होऊ शकतं याचा अंदाज त्याला आला आहे, म्हणून तो थांबला. ते कौशल्य त्याला मिळालं, ते कौशल्य त्याने त्याच्यामध्ये निर्माण केलेलं आहे. याला आपण कारक कौशल्य म्हणू शकतो. म्हणजे दोन गोष्टींमधला कार्यकारण संबंध, कार्यकारण भाव तो समजू शकतो, याला आपण कारक कौशल्य म्हणू शकतो. मग हे कारक कौशल्यासाठी जसं मी आत्ताच म्हटले की तुम्ही अडथळ्यांची शर्यत सारखे खेळ घेऊ शकता किंवा याच्याही व्यतिरिक्त कौशल्य निर्माण करणारे असे विविध खेळ आहेत, ज्याच्यामध्ये कबड्डी येऊ शकतं, खो खो येऊ शकतं, संगीत खुर्ची येऊ शकतं, की मुलांना त्यांच्यामध्ये ती चपळ वृत्ती निर्माण व्हायला पाहिजे की आपण कुठे थांबायचं आणि कुठे पळायचं. तर याच्यातून आपण म्हणू शकतो की कारक कौशल्य विकास कसा करायचा. तिसरा आहे बौद्धिक विकास किंवा मानसिक विकास. तर मानसिक आणि बौद्धिक या दोघी घटकांचा विचार केला तर त्याला त्या विद्यार्थ्याला किंवा त्या बालकाला मोजता यावं. आता मोजता यावं तुम्ही म्हणाल की मॅडम आपल्याकडे येणारा जर वयोगट 2.5 वर्षाचा आणि 3 वर्षाचा असेल तर त्यांना कसं मोजता येईल. तर बघा त्याचं एक उदाहरण सांगते मी. समजा तुम्ही तुमच्या मुलांना खाऊ द्या, काहीतरी खाऊ द्या आणि त्याच्या भावाला सांगा, म्हणजे त्याला सांगा की तू तुझ्या भावाला तर तुझ्यातला खाऊ दे आणि सारखा देशील. असं जर तुम्ही सांगितलं तो बरोबर त्याचे 2 पार्ट करतो. किंवा याहीपेक्षा तुम्ही त्याला 3 चॉकलेट द्या आणि त्याच्या भावाला 4 चॉकलेट द्या. तुम्ही त्याला मोजायला शिकवलेलं नसतं, पण तरी तो सांगतो आपल्याला की मला कमी दिले आणि भाऊला जास्त दिले. म्हणजेच काय, एवढ्या लहानपणी या संकल्पना त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये तो वापरत असतो. फक्त आपल्याला त्याच्याकडून बेसिकली हा अभ्यास आहे, हे मोजून दाखव असं न करता, जसं त्याचं भावविश्व आहे, जसं त्याचं दैनंदिन जीवन आहे, त्या दैनंदिन जीवनातल्या अनुभवाशी निगडीतच त्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीतून ह्या सगळ्या गोष्टी शिकवता येऊ शकतात. त्याला वर्गीकरण करणं आलं पाहिजे. म्हणजे लाल रंग आणि हिरवा रंग तुम्ही शिकवला आणि त्या वस्तू तुम्ही एकत्र केल्या, तर त्याला जर तुम्ही विचारलं की आता हे 2 रंग वेगवेगळे कर, हिरवा रंग एकीकडे आणि लाल रंग एकीकडे, तर त्याला ते वेगळं करता आलं पाहिजे. तर याच्यातून आपल्याला त्याचा शारीरिक विकास पण कळतो, त्याचा समन्वय पण कळतो, त्याचं कारक कौशल्य पण कळतं आणि त्याचा मानसिक बौद्धिक विकास पण कळतो. आणि याच्याही नंतरचा जो घटक आहे तो आहे भावनिक विकास, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. आता बघा तुमच्याकडे येणारे काही विद्यार्थी किंवा आपले बालक किंवा आई म्हणून जरी कोणी हा व्हिडिओ बघत असाल, तर आई म्हणून आपण बघतो की आपला मुलगा फार आदळआपट करतो, चिडचिड करतो किंवा तुम्ही जर त्याला अभ्यासाला बसवलं, अरे पेपर आहे अभ्यास कर, तर तो बसत नाही. किंवा आपण काहीतरी खायला दिलं तर तो म्हणतो नाही मला हे नको, मला तेच हवंय. मग आपण म्हणतो फार हट्टी आहे, मी काय करू मला कळत नाहीये. तर या सगळ्या गोष्टी त्याच्या भावनिक विकासावर अवलंबून आहे. त्याच्या भावनिकतेला तुम्ही समजून घ्या. त्याचा भावनिक विकास हा त्याच्या भावनिक विकासावर फक्त तुम्ही किती खेळणे देता, तुम्ही कसे प्रेमाने वागतात, तुम्ही किती वाईट वागतात, फक्त याच घटकांचा परिणाम नसतो. पहिला घटक तर वातावरण आहेच. वातावरणाचा परिणाम त्याच्यामध्ये 100% होतोच. पण त्याचबरोबर अनुवंशाचा पण परिणाम होतो. त्यामुळे त्याची मानसिक स्थिती आणि भावनिक स्थिती आपल्याला समजून घ्यावं लागेल. ॲज अ मदर, ॲज अ टीचर. जर तुम्ही आई असाल तरीही आणि तुम्ही टीचर असाल तरीही. त्यामुळे तुमच्याकडे येणारा बालक जर खूप चंचल असेल आणि किंवा तो खूप तापट असेल, रागीट असेल किंवा खूप हट्टी असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, अगोदर त्या बालकाला ही व्यक्ती जी शिकवणारी आहे, जी सांगणारी, ही माझ्याच सारखी आहे असं वाटलं पाहिजे.
तेव्हा तो आपल्याशी मैत्री करू शकेल. आणि ते बालक जेव्हा आपल्याशी मैत्री करतं, तेव्हा असे बालकाची भावनिक स्थितीवर किंवा भावनिकतेवर आपण कंट्रोल करू शकतो, की हे बघ, तू आता असं केलं ना तर मी तुझ्याशी बोलणारच नाही, फ्रेंडशिप तोडून टाकेल. मग त्याच्या मनामध्ये एक भावनिकता निर्माण असते, की नाही, ही माझी मैत्रीण आहे, हा माझा मित्र आहे आणि याला मी सगळं सांगू शकतो किंवा हिला मी सगळं सांगू शकतो, ही मैत्री तुटायला नको. त्याच्या भावनांवर कंट्रोल येतं. आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे, आपण अगोदरच काय करतो, मुलं वर्गात आल्यानंतर आपण त्यांना एकदम म्हणजे आपण त्यांना सूचना देतो. आपण त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत नाही, तर आपण त्यांना आल्यापासून इन्स्ट्रक्शन देतो. आणि इन्स्ट्रक्शन कोणालाच नको असतं. ते बालक असो किंवा ते पालक असो किंवा ते शिक्षक असो. ॲटलिस्ट म्हणजे जर तुमचाही विचार केला, तरी पण तुम्हाला जर मी फक्त इन्स्ट्रक्शन दिले, तर तुम्हाला ते आवडणार नाही. जर आपण सगळ्यांनी गप्पा मारून एखादा विषय सॉल्व्ह केला, तर तो जास्त आवडेल. म्हणजेच काय, तर गप्पा गोष्टी न करता जर त्यांना इन्स्ट्रक्शन दिले, तर काही जण फॉलो करतात. कारण काहींचा बौद्धिक मानसिक विकास चांगला झालेला असू शकतो. जसं आपण बघितलं, की व्यक्तिभेद असू शकतो. परंतु प्रत्येक मुलाचा स्वभाव, प्रत्येक मुलाची भावनिक स्थिती वेगळी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला पहिले त्यांच्यासारखं व्हावं लागेल, त्यांचे मित्रमैत्रिणी व्हावं लागेल आणि मग नंतर तुम्हाला त्यांना ते सांगता आलं पाहिजे. इन्स्ट्रक्शन म्हणून नाही. एक आपण जसं गप्पा करतो त्या पद्धतीने. तर अशा पद्धतीने या बालकांचे तरी किमान या बालकांचे तरी मित्र व्हावं. म्हणजे लहान बालकांचे तरी आपण मित्र व्हावं. परंतु ही संकल्पना कुठेतरी बदलत चालली आहे. आता मोठे पालक म्हणतात, की नाही, किशोरावस्था आहे, कुमारावस्था आहे, या मुलांचे मित्र व्हावं. पण तुम्ही जर अचानक मित्र व्हाल यांचे, अचानक मित्र नाही होता येणार आपल्याला. आपण जेव्हा त्यांच्याशी लहानपणापासून कनेक्ट असू, तरच आपल्याला मित्र होता येईल. आपल्याला त्यांना नाही म्हणता आलं पाहिजे, की हे आता माझ्याकडे नाही आहे, आता अवेलेबल होऊ शकत नाही. आणि नाहीतर मग आपण म्हणतो, आपण जर नाही म्हटलं तर तो चिडेल, राग करेल. परंतु त्याच्या भावनांवर कंट्रोल करण्याची त्याला सवय लागेल. तर भावनिक विकास किती महत्त्वाचा आहे, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण झालं तर 5वी 7वी 8वीचे विद्यार्थी सुद्धा आत्महत्या करतायत. म्हणजे बघा, त्यांच्या भावनांवर त्यांचा किती कंट्रोल राहिला आहे, अजिबात राहिलेला नाही आहे. आणि म्हणूनच आपल्याला या जो वयोगट आपल्याकडे आलेला आहे, तो म्हणजे 3 वर्ष ते 6 वर्षापर्यंत, तो वयोगट अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या वयोगटामध्ये जो त्याचा विकास होतो, तो अत्यंत म्हणजे त्याच्या मनावर, त्याच्या बुद्धीवर हा त्याचा परिणाम छापून जातो. आणि मग त्याचे परिणाम म्हणजे तो तो चांगला असो किंवा वाईट असो, ते परिणाम त्याचे पुढील आयुष्यात आपल्याला दिसून येतात. पुढचा घटक आहे सामाजिक विकास. सामाजिक विकास घडवण्यासाठी तुम्हाला बरेच जण म्हणतात, की बाहेर फिरायला घेऊन जा, मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी ट्रिपला घेऊन जा. पण म्हणजे माझं मत तरी आहे, की तुम्ही सामाजिक विकास घडवण्यासाठी तुमच्याकडे किती स्कोप आहे बघा. तुमच्याकडे जर 20 विद्यार्थी असतील सॉरी तुमच्याकडे जर 20 विद्यार्थी असतील किंवा 30 विद्यार्थी असतील, तर 20 किंवा 30 विद्यार्थी हे एकाच घरातून आलेले असतात का हो? नाही. हे विद्यार्थी वेगवेगळ्या फॅमिलीजमधून, वेगवेगळ्या समाजामधून, वेगवेगळ्या वातावरणामधून आणि वेगवेगळी संस्कृती असणारे, वेगवेगळी भाषा असणारे असू शकतात. त्याच्यामुळे समाजाचं छोटं स्वरूप तुमच्या शाळेत, तुमच्या वर्गातच आलेलं असतं. अशा वेळेस तुम्ही त्यांना काय करू शकतात? तुम्ही त्यांच्या गटचर्चा घडवून आणा. तुम्ही त्यांना जोडीने काहीतरी काम द्या, गटाने काहीतरी काम द्या. आणि या गटाने काम करत असताना त्यांच्यामध्ये होणारं एकमेकांच्या गप्पा गोष्टींमधूनच म्हणजे इंटरॅक्शनमधूनच ते वेगवेगळ्या गोष्टी शिकतात आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते. म्हणजे जर का बाहेर समाजामध्ये जर त्याला काही गोष्टी सांगितल्या, की नाही हे चांगलं नाही किंवा हे वाईट नाही, तर तो त्या गोष्टी त्याच्या लेवलला, त्याच्या वर्गामध्ये जेव्हा एकमेकांशी बोलतो, तेव्हा या गोष्टींची सुद्धा चर्चा करू शकतो. आणि त्यातल्या त्यात त्याला जर काही वाटलं, की नाही मला असं वाटतंय, तो तो त्याच्या ताईंशी म्हणजेच त्यांच्या मॅडमशी बोलू शकतो. तर अशा पद्धतीने आपण एक सामाजिक विकास वर्गात घडवून आणू शकतो. आणि जेव्हा त्याची एक संकल्पना ती जर चांगली असेल किंवा वाईट असेल, ती जर त्याच्या मनामध्ये संकल्पना निर्माण झाली आणि ती जर तुम्हाला चुकीची किंवा बरोबर ह्या दोघी पण पैकी काही वाटू शकतं,
तर ही गोष्ट त्यांना अजून व्यवस्थित स्पष्ट करण्यासाठी तेव्हा तुम्ही त्यांना समाजात घेऊन जा, म्हणजे तुम्ही शाळेच्या बाहेर घेऊन जा. पण अगोदरच शाळेत आल्यानंतर आपण त्यांच्यावर अभ्यास सोपवतो. अभ्यास सोपवल्यानंतर मग आपण त्यांना सांगतो की चलो अभी ट्रिप निकलेगी, आणि मग आपण त्यांना ट्रिपला घेऊन जातो. मग ते काहीतरी बघतात आणि पुन्हा शाळेत येतात. पण त्याचं काय निघणार आहे, इनपुट काय आहे, त्याचं आउटपुट काय आहे, इनपुट काय आहे, आपण त्याचा काहीच विचार करत नाही. सो आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. या पुढचा जो विकास आहे तो आहे सौंदर्यदृष्टीचा विकास. सौंदर्यदृष्टी, सृजनात्मक विकास आणि कल्पनाशक्तीचा विकास, या तिघही एकमेकांमध्ये गोवलेल्या आहेत. कारण बघा, सृजनात्मक जर विचार केला आणि सौंदर्यदृष्टीचा विचार केला, सौंदर्यदृष्टी असेल तर सृजन निर्माण होईल. सौंदर्यदृष्टी निर्माण करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? मग त्यांना चांगल्या गोष्टी दाखवा. म्हणजे जर तुम्ही वर्गामध्ये शार्पनर करता आहेत आणि शार्पनर करून तो कचरा खाली पडत आहे हे ते बघतात, म्हणजे त्यांना तुम्ही चांगलं नाही दाखवलं तर तेही तसं शार्पनर करणार. पण तुम्ही जर त्यांना दाखवलं की प्रॉपर डस्टबिनमध्ये तुम्ही शार्पनर करताय किंवा प्रॉपर डस्टबिनमध्ये कचरा टाकत आहे, तर किंवा त्यांना तुम्ही प्रश्न विचारा की हे मी कुठे टाकणार, काय करायचं, कसं करायचं, या गप्पा गोष्टींमधून त्यांना एकदा लक्षात आलं की नाही, हे असं असतं. म्हणजे चांगल्या गोष्टी दिसल्या की हे मुलं अनुकरण करतात. कारण हा वयोगटच अनुकरणाचा वयोगट आहे आणि म्हणून ते बऱ्याच गोष्टी अनुकरणातून शिकतात. जसं आपण म्हणतो की सिटीमधला एखादा मुलगा आला तर आणि खेड्यातला एखादा मुलगा आला आणि दोघं पण बोलत असले तर कधी कधी त्यांच्या शब्दांची मिक्सअप होते. कारण काय, मुलगा अनुकरण करतो. म्हणजे सिटीमधल्या मुलाला वाटलं अरे वा, याची भाषा किती रांगडी वाटते, किती छान वाटते, मग तो त्याच्यासारखा बोलायचा प्रयत्न करतो. आणि खेड्यातल्या मुलाला वाटलं बापरे, याचं एकदम सूटबुटातली भाषा एकदम छान वाटते, मग तो त्याच्यातले काही शब्द घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अनुकरणातून शिकतात मुलं. आणि मग आपण जर त्यांना चांगलं दाखवलं तर त्यांच्या सौंदर्यदृष्टीचा विकास होईल. आणि या सौंदर्यदृष्टीतूनच त्याला लक्षात येईल की मला कचरा डस्टबिनमध्ये टाकायचा आहे, पण अरेच्या आपल्याकडे डस्टबिनच नाही आहे. मग सृजन निर्माण होईल. मग तो एखादा बॉक्स आणेल, त्याचं डस्टबिन तयार करेल. म्हणजेच काय, काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये सुरू होईल की हे नाही आहे पण हे गरजेचं आहे, मग करायचं काय, मग आपण हे करू शकतो. म्हणजेच सौंदर्यदृष्टीतून सृजन निर्माण होऊ शकतं. आणि सृजन बरोबर त्याला त्याच्या मनामध्ये कल्पनाशक्ती येते की सौंदर्यदृष्टीने आपण हे करायला पाहिजे, काय करू शकतो बरं, म्हणजे कल्पनाशक्ती. आणि कल्पनाशक्तीतून तो सृजन करतो. अशा पद्धतीने या विकासाच्या अंगांचा आपल्याला विचार करून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घ्यायच्या आहेत, ज्या आपण नंतर पुढे शिकणारच आहोत. तर आपण आता इथे थांबूयात. मला नक्की वाटतं की तुम्हाला बालमानसशास्त्र संकल्पना नक्कीच कळाली असेल आणि बालविकास आणि विकासाचे अंग हे घटक सुद्धा कळाले असतील. याचा पुढचा जो घटक आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. धन्यवाद.